प्रभू परमेश्वराच्या नावामध्ये आपल्या सर्वांचं परत या भक्तीमध्ये प्रेमपूर्वक स्वागत आहे। मंडळी, मला आशा आहे की आपण सर्वजण बरे आहात आणि परमेश्वर आपल्याला सहाय्य करत आहे। आणि आज मी आपल्या सर्वांचे खूप आभार मानतो, कारण परत आपण सर्वजण नियमित या भक्तीमध्ये सहभागी होत आहात आणि म्हणून आपल्या सर्वांच्या सहभागाबद्दल मंडळीतील सर्व परिवार, सर्व तरुण मुलं आणि मुली या सर्वांचे मी फार आभार मानतो, कारण आपण नियमित आपले अभिप्राय पण कळवत आहात आणि आपल्या भक्तीची लिंक आपण शेअर करत आहात। काही वेळेस भक्तीची लिंक पाठवण्यासाठी अडचणी असतात, काही तांत्रिक बाबी असल्यामुळे अनेकांचं मला मेसेज असतात की बाळासाहेब तुम्ही पाठवलेली लिंक ओपन होत नाही आणि अशा काही अडचणी काहींना मिळत नाही, अशा काही गोष्टी आहेत। पण मी विनंती करतो, जर आपल्याला मिळाली नाही तर किंवा याच्यापुढे जर मिळाली नाही तर कृपा करून मला टेक्स्ट मेसेज पाठवा, म्हणजे मला मग आपल्या पर्सनल किंवा वैयक्तिकरित्या तुम्हाला ती शेअर करता येईल। दुसरी गोष्ट की आपण जर सबस्क्राईब केलेलं जर हे चॅनल असेल आपल्या भक्तीचं, तर नक्कीच सर्व भक्ती सुरुवातीपासून तर आजपर्यंतच्या त्या चॅनलवर आहेत आणि म्हणून आपण फक्त याच भक्तीचा नाही तर या पूर्वीच्या भक्तीचा सुद्धा लाभ आणि आशीर्वाद घेऊ शकता आणि या पूर्वीचे जे संदेश त्याद्वारे आपण ऐकू शकतात आणि कृपा करून त्याचा तुम्ही लाभ घ्या अशी मी आपल्याला विनंती करतो। आज परत आपल्या भक्तीमध्ये आपण समर्पित होऊया आणि परमेश्वराचं सहाय्य आपण या प्रार्थनेने घेऊ। आपण प्रार्थना करू। जिवंत प्रभू परमेश्वर, आम्ही खूप तुझे आभार मानतो देवा, कारण तुझी दया, तुझी कृपा आम्हा सर्वांवर आहे आणि आज परत एक भक्तीच्या संधी, भक्तीसाठी समय तू आम्हाला दिला आणि प्रभू देवा, आम्ही तुझे आभार मानतो देवा, कारण आम्हा सर्वांना तू सुरक्षित राखलेला आहेस देवा। आज आम्ही परत प्रार्थना करतो की आजची ही भक्ती आम्हा सर्वांच्यासाठी, जिथून कुठून आम्ही या भक्तीला जोडले गेलो आहोत प्रभू देवा, आम्हा सर्वांना तू आशीर्वादित कर। आजच्या गीताच्या द्वारे, आजच्या वचनाच्या द्वारे, प्रार्थनेच्या द्वारे परत एक भक्तीतील तुझा नवीन आशीर्वाद आणि नवीन आशीर्वादाचा अनुभव तो आम्हा प्रत्येकाला दे। आज आम्ही प्रार्थना करतो, जे जे लोक रोज या भक्तीमध्ये जोडल्या गेले आहेत, ऐकत आहेत, बघत आहे, कुणाला जर देवा शारीरिक आरोग्याची गरज असेल, कृपा करू या भक्तीच्या द्वारे त्यांना ते शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, आत्मिक आरोग्य प्राप्त हो दे। तुझ्या हातात आम्ही समर्पित होतो देवा। ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून तो ऐक, आमेन। मंडळी, आज आपण आपल्यासमोर परत एक परिचित असलेला स्तोत्र ठेवूया। स्तोत्र 121 सर्वांच्या परिचयाचा आहे, अनेकांच्या मुखपाठ सुद्धा ते आहे। स्तोत्र आज हे वाचण्याचा उद्देश हा की यामध्ये जे वचन आहे आणि त्या वचनामध्ये सांगितले की आपली दृष्टी कुठे असावी, आणि आजचं जे वचन आपण ऐकणार आहोत त्यामध्ये सुद्धा आपण बघणार आहोत की आम्ही कुठे बघत आहोत, हे किती महत्वाचं आहे। चला तर स्तोत्र 121 आपल्या समोर ठेवूया, आपण वाचूया। मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कोठून येईल। आकाशाचं व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याचकडून मला सहाय्य येते। तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही। पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही। परमेश्वर तुझा रक्षक आहे, परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे। दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही। परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करेल, तुझ्या जीवाचे रक्षण करेल। परमेश्वर तुझे येणे जाणे येथून पुढे सर्व काळ सुरक्षित करेल। होय, केव्हा? जेव्हा आमची दृष्टी आकाश आणि पृथ्वी याचा निर्माण करता परमेश्वर याच्याकडे आहे। देव त्याची सत्यवचनं आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो। यावेळेस आपण आजच्या भक्ती गीताकडे जाणार आहोत आणि परत मुलांनी रेकॉर्ड केलेलं एक जे गीत आहे, जे आपण ऐकत असतो आपल्या चर्चमध्ये किंवा गात पण असतो की हालात बदल जाते है प्रभू तेरे आणे से। आणि आजच्या संदेशाचा आणि मागील संदेशाचा सुद्धा तोच माझा विषय होता की परमेश्वर बदल घडवून आणणार आहे। त्याचं उद्देश आहे की आमचं जीवन बदलून जावं आणि नवीन व्हावं, आणि ते तेव्हा शक्य आहे, आमच्या शक्तीने शक्य नाही। परमेश्वरा जेव्हा त्याचा हस्तक्षेप आमच्या जीवनामध्ये होतो, त्याचा स्पर्श जेव्हा आम्हाला होतो, आमचं जीवन बदलून जातं। चला तर या गीतामध्ये आपण
सामील हो. मला आशा आहे की हे गीत आपल्या सर्वांसाठी परत आशीर्वादच होईल. आपण गीत गाऊया. तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, आने से, आने से, तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, आने से, आने से, हालात बदल जाते हैं, हालात बदल जाते हैं. देवाची स्तुती असतं सुंदरशा गीताबद्दल. आणि ज्या गीतामध्ये आपण गायलं की हालात बदल जाते है प्रभू तेरे आने से. परमेश्वर परिस्थिती आणि स्थिती बदलणार आहे. देव आमचं जीवन बदलून टाकणार आहे, त्याची ती इच्छा आहे. आणि म्हणूनच आपण मागील
संदेशामध्ये पण बघितलं की तो आमचं जीवन बदलवून टाकणार आहे, तो आमचं जीवन नवीन करून टाकणार आहे. तो आमचं फक्त हे वर्षच नवीन करणारा नाही, आमचं भविष्य बदलून टाकणार आहे. इतकंच काय, तो आमचा प्रत्येक दिवस नवीन करणार आहे. होय, त्याचं वचन आहे आणि त्याचं अभिवचन असं आहे की रोज त्याची दया आणि रोज त्याची करुणा आमच्यासाठी नवीन होते. रोज त्याचा नवीन आशीर्वाद त्याच्या लेकरांच्यासाठी त्याच्या जवळ आहे. इतकंच काय, आपण स्तोत्रसंहिता 103 मध्ये वाचतो की तो तुझे तारुण्य गरुडासारखे नवे करतो. तो आम्हाला एक नवीन शक्ती देतो, रोज आणि रोज एक नवीन आरोग्य देतो. आपण वाचतो यशायाच्या 40व्या अध्यायामध्ये आणि 29 आणि 30 ही वचनं की तरुण थकतात आणि भर जवानीमधले ठेचा खातात, पण परमेश्वराची आशा धरून राहणारे एक नवीन शक्ती संपादन करतील. होय, प्रभूचं ते अभिवचन आहे. आपण वाचतो की तो तुमचं हृदय बदलणारा, तुम्हाला एक नवीन हृदय देणारा परमेश्वर आहे. एहezकलाच्या पुस्तकामध्ये आणि 36व्या अध्यायामध्ये आपण वाचतो, त्याचं ते अभिवचन आहे. मागच्या रविवारी आपण एक यशायाच्या 48 अध्यायातील 19 वचन बघितलं. त्यामध्ये आपण वाचलं की त्यामध्ये लिहिलंय की पहा, मी एक नवीन गोष्ट करत आहे आणि आजच ती उद्भवत आहे. होय, देवाची रोज तुमच्यासाठी ती इच्छा आहे की तुमचं जीवन एक नवीन आशीर्वादाने भरून जावं, नवीन तुमचं जीवन व्हावं, प्रत्येक दिवस एक नवीनपणाचा अनुभव आपल्याला प्राप्त व्हावा. कसं ते होईल? आणि ते आपण करिंथकरास दुसरे पत्र आणि 5वा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये आपण आणि सर्वांच्या परिचयाचं ते वचन आहे, जो कोणी ख्रिस्ताच्या ठाई आहे, जो कोणी ख्रिस्ताच्या ठाई आहे तो नवीन उत्पत्ती आहे. होय, ख्रिस्ताच्या ठाई असल्याशिवाय नवीन उत्पत्ती, ते नवीनीकरण, जीवनाचं नवीनीकरण होऊ शकणार नाही. पण त्याचबरोबर आणखी एक ते महत्वाची बाजू आहे आणि ती आमची जबाबदारी आहे. आणि त्या दुसऱ्या बाजूमध्ये असं सांगितलं की जुने ते होऊन गेले, पहा ते नवीन झाले आहे. नवीन झालेली गोष्ट केव्हा झाली? जेव्हा ते जुनं जे होतं ते निघून गेलं. आणि म्हणून आमची जबाबदारी आहे की जुने ते सोडून देण्याचं. जुनं जेव्हा जोपर्यंत आम्ही टाकत नाही, जोपर्यंत सोडत नाही, तोपर्यंत आम्ही नवीन होऊ शकत नाही. फिलिप्पियरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 13 आणि 14 ही वचन आज आपण थोडा त्यावर विचार करूया. काय त्यामध्ये म्हटलेलं आहे? त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, फिलिप्पियरास पत्राचा 3रा अध्याय 13वं वचन, बंधूंनो, मी अद्याप ते आपल्या कह्यात घेतले असे मानत नाही, तर मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूच्या ठाई देवाचे जे वरील पाचारण, त्यासंबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो, हेच एक माझे काम. तो म्हणतो मी पुढे जात आहे. 2021 या वर्षामध्ये आपण पुढे जात आहोत. पण पुढे आम्ही खऱ्या अर्थाने तेव्हाच जाऊ जेव्हा आम्ही मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करणार आहोत. आणि म्हणून तो म्हणतो की आम्हाला पहिली गोष्ट सोडणं हे गरजेचं आहे. मागील गोष्टी जोपर्यंत आम्ही सोडत नाही, मागील ओझे, मागील बंधनं जोपर्यंत आम्ही सोडत नाही, टाकत नाही, ते कापून टाकत नाही, तोपर्यंत आम्ही पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून पहिली गरज नूतनीकरणाची, जुनं काढून टाकणं. मला यावेळेस एक उदाहरण आठवतं. एका रूमचं नूतनीकरण करायचं होतं, रिन्युएशन करायचं होतं आणि त्यासाठी नवीन रंग त्याला लावायचा होता. पेंटरला आम्ही बोलवलं आणि त्याला सांगितलं काय काय गोष्टींची गरज आहे आणि त्याने सांगितले कोणता कलर तुमचा पाहिजे. तो कलर आम्ही सिलेक्ट केला आणि त्याने काही गोष्टींची यादी दिली. त्याने कलर सांगितला, त्याचबरोबर त्याने ब्रश वगैरे सांगितला. आणखी त्याने सांगितलं की काही सँड पेपर्स लागतील. आम्ही सांगितलं सँड पेपर कशासाठी? त्याने सांगितलं जोपर्यंत हा जुना रंग काढून टाकण्यात येणार नाही, तोपर्यंत नवीन आपण रंग लावू शकत नाही. जुन्या गोष्टी काढायच्या आहे. कधी कधी फार कठीण असतात, जुन्या गोष्टी फार घट्ट असतात, सहजासहजी निघू शकत नाही. आणि म्हणून त्या पेंटरने आणखी एक स्क्रॅपर त्यासाठी सांगितलं होतं. होय, स्क्रॅपर. आणि त्याने अक्षरशः ते काही जुन्या गोष्टी त्याने खरडून काढल्या. फार त्याला कष्ट त्यासाठी
करावे लागले, घ्यावे लागले, पण ते गरजेचं आहे. नवीन होण्यासाठी, आमचं जीवन नवीन होण्यासाठी नक्कीच काही गोष्टी आम्हाला कराव्या लागतील, सोडाव्या लागतील, कदाचित त्या काढून टाकाव्या लागतील. बऱ्याच जुन्या आहेत, घट्ट आहेत, कदाचित आम्हाला खूप प्रिय आहेत, पण काढणं गरजेचं आहे, काढणं गरजेचं आहे. आणि म्हणून नवीन करण्यासाठी पहिली गोष्ट आपण बघत आहोत, काढणे, काढून टाकणे, सोडणे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आणखी या ठिकाणी सांगितलेलं आहे, तो म्हणतो की मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टीकडे लक्ष. एक दुर्लक्ष आणि दुसरी गोष्ट लक्ष, एक काढणे आणि दुसरी गोष्ट पाहणे. होय, आणि फार महत्वाचं आहे आमच्या जीवनामध्ये. आमची दृष्टी, आम्ही कुठे बघतो, ज्या गोष्टी आम्ही बघत असतो त्या गोष्टी आमच्या जीवनावर फार मोठा परिणाम करत असतात. सर्वात जास्त गोष्टी आम्ही बघितल्याने, पाहण्याने आणि आमच्या दृष्टीतून ग्रहण करत असतो. आपणास ठाऊक आहे की संपूर्ण जे ॲडव्हर्टाइजमेंटची जी इंडस्ट्री आहे ह्याच गोष्टीवर अवलंबून आहे. ज्या गोष्टी आपण बघतो त्या गोष्टी, आणि ज्या आपण गोष्टी सतत बघतो, ज्या गोष्टी आम्हाला सतत दाखवण्यात येतात, त्या गोष्टी आम्हाला महत्त्वाच्या वाटायला लागतात, त्या गोष्टी आम्हाला चांगल्या वाटायला लागतात. अनेक वेळेस गरज नसताना सुद्धा त्याच गोष्टी आम्हाला गरजेच्या वाटायला लागतात. आणि म्हणून आम्ही कुठे पाहतो हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणूनच पॉल या ठिकाणी सांगतो, काही गोष्टी सोडण्यासाठी, काही गोष्टी टाकण्यासाठी पाहणं गरजेचं आहे आणि वरती आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. जेव्हा मी वरती पाहतो मित्रांनो, त्या गोष्टीला आपण उंच करतो, त्या गोष्टीला आम्ही महत्त्व देतो, त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये महत्त्वाच्या ठरतात, त्या गोष्टींचा प्रभाव आमच्या जीवनामध्ये वाढतो. होय, आम्ही कुठे बघत आहोत मित्रांनो. आमच्या जीवनामध्ये जर आम्हाला नवीन व्हायचं असेल, पॉल या ठिकाणी म्हणतो वरील गोष्टीकडे, त्या ख्रिस्ताकडे तुम्ही बघा, त्या ख्रिस्ताला उंच तुमच्या जीवनामध्ये करा, त्या ख्रिस्ताची वचनं तुमच्या जीवनामध्ये प्रभाव टाकणारे होऊ द्या. आणि जेव्हा त्याने तसं केलं, त्याला सुद्धा हाच प्रश्न होता. त्यालाही अनेक गोष्टी, कदाचित त्याच्या जुन्या गोष्टी, त्याला आवडणाऱ्या प्रिय गोष्टी त्याला कठीण होतं सोडणं. पण जेव्हा ख्रिस्ताला त्याने उंच केलं, आपण बघूया काय झालं. बघा, याच पुस्तकातील फिलिप्पियरास पत्र 3 अध्यायातील आणि जी वचनं आपण बघितली त्याच्या अगोदरची वचनं बघा. 3 अध्याय आणि 7 आणि 8 वचन काय म्हणतो पॉलचा सुद्धा हाच लढा आहे, त्याचा सुद्धा हाच प्रश्न आहे. आणि मागील गोष्टी, प्रिय गोष्टी, पक्क्या गोष्टी कशा सोडायच्या, कारण त्या सोडल्याशिवाय तर नूतनीकरण शक्य नाही. आणि तो त्या ठिकाणी काय म्हणतो तो बघा. त्या ठिकाणी तो म्हणतो 7व्या वचनामध्ये, तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या, ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो. होय, जेव्हा ख्रिस्ताकडे तो बघतो, ख्रिस्ताच्या ह्या वरील गोष्टीकडे जेव्हा त्याचं लक्ष आहे मित्रांनो, त्याच्या दृष्टिकोनातून कदाचित लाभाच्या होत्या, त्याला आवडणाऱ्या होत्या, त्याला कदाचित त्या फायद्याच्या वाटत होत्या, पण त्याला एक नवीन दृष्टिकोन मिळाला. होय, नवीनीकरण म्हणजे तेच तर, एक नवीन दृष्टी, नवीन मन, नवीन स्वभाव, नवीन आवड, नवीन आमच्या जीवनातील महत्त्व, नवीन प्रायोरिटीज. होय, आणि तेच ह्या ठिकाणी त्याच नवीनीकरणाबद्दल पॉल या ठिकाणी सांगतोय आणि म्हणतोय. आणि तो म्हणतो की जेव्हा मी ख्रिस्ताला, त्याच्याकडे माझं जेव्हा लक्ष होतं, मी ह्या सोडू शकलो. आणि तो काय म्हणतो, ज्या मला लाभाच्या वाटत होत्या. होय, जेव्हा आम्ही बघतो आमच्या साध्या दृष्टिकोनातून कदाचित नक्कीच त्या गोष्टी आम्हाला लाभाच्या वाटतील, गरजेच्या वाटतील, आम्हाला त्या आवडू लागतील कदाचित. पण जेव्हा तो म्हणतो मी माझी दृष्टी ख्रिस्ताकडे लावतो, तो म्हणतो की त्याच गोष्टी मला हानीच्या वाटायला लागल्या. आणि पुढचं वचन आणखी फार महत्वाचं आहे. तो काय म्हणतो, इतकेच नाही, 8वं वचन, इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू ह्याच्या विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठतेमुळे मी सर्व काही हानी असे समजतो, त्याच्यामुळे सर्व गोष्टींना मी मुकलो आणि त्या केर कचरा अशा लेखतो, यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ व्हावा. आम्ही कुठे बघत आहोत
म्हणून पुढच्या वचनामध्ये तो म्हणतो की जे आपण वाचलं की मागील गोष्टीकडे दुर्लक्ष आणि पुढील त्या ख्रिस्ताकडे, त्या वरील गोष्टींकडे लक्ष, जेव्हा आम्ही त्याच्याकडे लक्ष देतो. होय मित्रांनो, आमचं लक्ष कुठे आहे? ज्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देतो त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये प्रभाव टाकतात. आम्ही त्या ख्रिस्ताकडे लक्ष देऊया. जेव्हा आम्ही ख्रिस्ताकडे लक्ष देऊ त्याचा प्रभाव आमच्या जीवनामध्ये पडतो. मित्रांनो, आम्ही कुठे बघत आहोत? ज्या गोष्टी आम्ही बघतो मित्रांनो त्या आमच्या मनस्थितीवर परिणाम करतात. तुम्हाला ठाऊक आहे पेत्राची गोष्ट. पेत्र पाण्यावर चालायला लागला. केव्हा? वादळामध्ये, लाटांमध्ये, प्रश्नांमध्ये, समस्यामध्ये, अंधकारामध्ये. आणि तो चालायला लागला केव्हा? जेव्हा त्याचं लक्ष ख्रिस्ताकडे होतं. त्याला ह्या लाटा अगदी छोट्या वाटायला लागल्या. त्याला हे सर्व प्रश्न सोपे वाटायला लागले. ह्या भीतीदायक स्थितीमध्ये त्यावर काहीही परिणाम होत नव्हता जेव्हा त्याचं लक्ष ख्रिस्ताकडे होतं, जेव्हा तो ख्रिस्ताकडे पाहत होता. मित्रांनो, पाहणे फार महत्वाचे आहे. पण आपण बघतो जेव्हा त्याचं लक्ष, त्याचं पाहणं त्या वरील गोष्टींच्या ऐवजी त्या आजूबाजूच्या गोष्टींकडे गेलं, त्याचा परिणाम त्याच्या जीवनावर झाला. आणि आपण बघतोय की तो भ्याला. आणि तो भ्यालाच नाही तर तो बुडायला लागला. मित्रांनो, येणारं वर्ष जणू काय हे त्या अथांग महासागरासारखं आमच्या समोर आहे. आम्ही कुठे बघत आहोत? आणि जर आम्हाला चालायचं आहे, जर आम्हाला पुढे जायचं आहे की ह्या वचन आम्हाला सांगतं, पहिली गोष्ट आम्हाला सोडायचं आहे, सोडणं. आणि दुसरी गोष्ट पाहणं. आम्ही कुठे बघत आहोत? आम्हाला पुढे बघायचं आहे काय? अजूनही मागील गोष्टीकडे आमचं विषय काय? मागील गोष्टी आम्हाला अजून बांधून ठेवत आहेत काय? मित्रांनो, आम्ही पुढे कसे जाऊ? जर मागील गोष्टीमध्ये आम्ही पाहत आहोत तर आम्ही फार धोक्यामध्ये आहोत. तुम्हाला ठाऊक आहे, जेव्हा आपण एखाद्या वाहनामध्ये प्रवास करतो आणि जेव्हा एखादं वाहन आपण चालवतो आणि रस्त्यावर पुढे जातो, वाहनाच्या समोरचा काच असतो आणि आणखी एक छोटा काच असतो, त्याला आपण आरसा म्हणतो. आणि त्यामध्ये मागची गोष्ट आम्हाला दिसते. मित्रांनो, पुढचा काच नक्कीच नेहमी मोठा असतो आणि मागचा जो आरसा असतो, मागे बघण्याचा आरसा हा छोटा असतो. अगदी क्वचित प्रसंगी आपण मागच्या आरशात बघतो, पण मुख्यत्वे पुढे जाण्यासाठी आम्हाला पुढे बघायचं असतं. आम्ही कुठे बघत आहोत? आणि जर अजूनही मागच्या गोष्टीकडे, नक्कीच मागच्या गोष्टी आमच्यासाठी, आमच्या शिक्षणासाठी महत्त्वाच्या आहे. पण आम्हाला पुढे जायचं असेल तर वचन आम्हाला सांगतं आम्ही पुढे बघायला हवं. आमचं लक्ष कुठे आहे? आम्ही पुढे बघू. अनेक वेळेस आम्ही आजूबाजूला बघतो. आणखी दुसरी गोष्ट अनेक वेळेस आमच्याकडून होत आहे. एकतर आम्ही मागे बघतो किंवा दुसरी शक्यता आमची आजूबाजूला बघण्याची आहे. दोन गोष्टी आपण बघत आहे वचनाप्रमाणे, सोडणे आणि पाहणे. आम्हाला जर नवीन व्हायचं असेल तर दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहे. आम्हाला सोडायचं आहे आणि दुसरी गोष्ट पाहायचं आहे आणि ते वरती पाहायचं आहे. अनेक वेळेस आम्ही आजूबाजूला बघतो. इब्री लोकास पत्र याचा 12 अध्याय, परत पॉल त्या ठिकाणी आणखी फार महत्वाची गोष्ट सांगतो. 12 अध्याय पहिलं वचन, तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढले आहोत, म्हणून आपला सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. होय, आमचं जीवन हे धाव आहे. 2021 वर्ष हे नेमून दिलेली धाव आहे. मित्रांनो, आम्ही ती मिळवली नाही. हे वर्ष आम्ही आमच्या कर्तृत्वाने, आमच्या शक्तीने आम्ही चांगले होतो, आम्ही मोठे होतो म्हणून मिळालं नाही. मित्रांनो, हे आम्हाला दिलेलं आहे. हे दिलेली धाव आहे. ही आमची आहे. माझी धाव माझी आहे, तुमची धाव तुमची आहे. अनेक वेळेस आम्ही पुढे बघण्याच्या ऐवजी आम्ही इतरत्र बघतो. अनेक वेळेस इतर लोकांच्या धावेवर आमचं लक्ष असतं. अनेक वेळेस आम्ही तुलना करतो आमच्या जीवनाची इतरांच्या जीवनाबरोबर. जर आम्ही मागे आहोत, आम्ही इतरांच्या
धावेपेक्षा आम्ही दुःखी होतो, आम्ही कष्टी होतो, आम्ही निराश होतो. अनेक वेळेस आम्ही परमेश्वराजवळ कुरकुर करतो. आणि जेव्हा आम्ही पुढे असतो आम्हाला त्याचा गर्व, आम्हाला कदाचित त्याचा घमंड येतो. आणि म्हणूनच तर पाहणं फार महत्वाचं आहे. आम्ही कुठे पाहत आहोत? आम्ही मागे पाहत आहोत काय? आम्ही इतरांच्या धावेकडे आमचं लक्ष आहे काय, की आम्ही पुढे बघत आहोत? जेव्हा आम्ही पुढे बघत आहोत मित्रांनो, आम्हाला दिशा मिळालेली आहे. आम्हाला दिशा मिळालेली आहे. पाहणं फार महत्वाचं आहे. जर पाहणं आमचं योग्य नाही तर आम्ही कदाचित भटकलेले आहोत. आम्ही जर इतरत्र बघत आहोत तर कदाचित आमच्या जीवनाचा वेग मंदावलेला आहे. कदाचित आम्ही दुसऱ्यांकडे बघून आम्हाला त्यांचा हेवा जर वाटत आहे तर कदाचित आम्ही थांबलेले आहोत. कदाचित आम्ही दुःखाने निराशेने मागे पडलेले आहोत. देवाची इच्छा आहे आम्ही पुढे जावं. ह्या नेमून दिलेल्या धावेवर, नेमून दिलेल्या ह्या आमच्या येणाऱ्या ह्या वर्षामध्ये ज्यामध्ये आम्ही पदार्पण टाकलेलं आहे मित्रांनो, यामध्ये आम्हाला धीराने धावायचं आहे. आणि ते फार महत्वाचं आहे. 3 गोष्टी आज आपण बघत आहोत. पहिली गोष्ट आपण बघणं सोडणे. दुसरी गोष्ट आपण बघितलं नवीन या वर्षासाठी पाहणे. आणि तिसरी आणखी आपण गोष्ट बघत आहोत धावणे. होय, धावणे, धावायचं आहे. नवीन होणं ही घटना नाही, हे काय एका क्षणात होणारी गोष्ट नाही मित्रांनो, ही क्रिया आहे. नवीन होणं ही क्रिया आहे. नवीन होणं ही प्रक्रिया आहे. नवीन होणं ही सतत चालणारी गोष्ट आहे. म्हणून पॉलने त्याला धावणं म्हटलेलं आहे. आम्हाला ह्या नेमून दिलेल्या धावेवर धावायचं आहे. आणि तरच आम्ही पुढे जाऊ, तरच आम्ही रोज आणि रोज नवीन होणार आहोत. मित्रांनो, काय आपल्याला आपलं जीवन नवीन व्हावं असं वाटतं आहे का? जुन्या गोष्टी टाकून द्या, समोर बघा, परमेश्वराकडे आपलं पाहणं असू द्या आणि आपलं धावणं धीराने असू द्या. होय, नक्कीच हे जीवन, हे आमचं आयुष्य परमेश्वर आपल्याला ह्यामध्ये रोज आणि रोज नवीन केल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट आज की या वचनामध्ये पॉल जो म्हणतो की माझं लक्ष आहे. लक्ष म्हणजे जसं पाहणं आहे तसं लक्ष म्हणजे ध्येय असतं. ध्येय हे आमच्या प्रायोरिटीज ठरवतं. जर लक्ष आमचं जर ख्रिस्त आहे, ख्रिस्त जर हे आमचं ध्येय आहे, उद्देश जर जो आमच्या जीवनाचा उद्देश जर ख्रिस्त आहे, तर मित्रांनो आम्हाला तो प्रत्येक दिवशी नवीन केल्याशिवाय राहणार नाही, कारण तो नवीन करणार आहे. ख्रिस्त तुमचं लक्ष असू द्या, ते तुमचं ध्येय असू द्या. पॉल असं म्हणतो की जगणे मला ख्रिस्त आणि मरणे मला लाभ आहे. इतकं त्याने ख्रिस्ताला त्याचं लक्ष, त्याचं ध्येय, त्याचं जीवन त्याने बनवलं होतं. आणि जेव्हा आम्ही ते बनवतो, आमचं जीवन नवीन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यालाच तर ख्रिस्ताच्या ठाई असणं आहे, त्यालाच तर ख्रिस्ताच्या ठाई राहणं आहे. आणि त्यामुळेच तर जो कोणी ख्रिस्ताच्या ठाई आहे तोच नवीन उत्पत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा आम्ही ख्रिस्ताच्या कडे आमचं लक्ष आहे, तो आमची प्रायोरिटी आहे मित्रांनो, त्याची चित्तवृत्ती आम्हाला प्राप्त होते, त्याच्याद्वारे आम्ही नवीन होतो. मित्रांनो, आज या वचनाच्या द्वारे 3 गोष्टी आपण बघत आहोत. जर आम्हाला नवीन व्हायचं असेल, ख्रिस्ताच्या ठाई. दुसरी गोष्ट, मागील गोष्टी सोडणे. पुढील गोष्ट, परमेश्वराकडे, त्या ख्रिस्ताकडे पाहणे आणि नेमून दिलेल्या धावेवर धीराने धावणे. येणाऱ्या वर्षामध्ये आपण गोष्टी पाळूया. आणि नक्कीच हे येणारं वर्ष फक्त वर्षच नाही मित्रांनो, प्रत्येक दिवस आमचा नवीन झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक दिवशी आम्हाला नवीन तारुण्य, नवीन शक्ती, गरुडासारखी शक्ती, नवीन हृदय, नवीन आशा, नवीन करुणा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि नक्कीच हे येणारं वर्ष आपल्यासाठी खूप आनंदाचं आणि सुखाचं झाल्याशिवाय राहणार नाही. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देव.
देवाची स्तुती असो सुंदरशा वचनाबद्दल. आणि नक्कीच ही वचनं आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्यासाठी येणाऱ्या दिवसांमध्ये परमेश्वर आशीर्वादित आणि उपयोगी करणार आहे. आज आपण आपल्या भक्तीच्या पुढील भागाकडे जाऊया आणि प्रार्थना आपण करणार आहोत. आपण परमेश्वराची स्तुती करणार आहोत, कारण अनेक गोष्टी परमेश्वर मागील सप्ताहामध्ये आपल्याला पुरवलेल्या आहे. आपल्याला त्याने सांभाळलेला आहे, आपल्याला त्याने आरोग्य दिलेलं आहे आणि तो चालवत आहे, त्याबद्दल देवाची स्तुती असो. अनेकांना परमेश्वराने आरोग्य दिलेलं आहे. दिनेशसाठी आपण प्रार्थनेमध्ये होतो आणि शारोन कळवत आहे की त्याला बरं आहे आणि परमेश्वराने पूर्ण त्याला आरोग्य दिलं आहे, आणि त्याबद्दल देवाची स्तुती असो. आणि मंडळीचे सुद्धा वळवी परिवार आभार मानत आहे. मागील सप्ताहामध्ये परत आपल्या मंडळीतील रोशन याच्या परिवारामध्ये त्याच्या भावाचं लग्न होतं, आणि रौनक आणि प्रतिमा ह्या विवाहित हे जोडपं आहे, आणि आपण त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी त्यांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करूया. परमेश्वराने लग्नविधी आशीर्वादाचा केला आणि त्याबद्दल पण देवाची स्तुती असो. आपण प्रार्थना करणार आहोत. काही आरोग्यविषयक गरजा आपल्या आहेत. पॉल गावी त्यांच्या वडिलांच्यासाठी पण प्रार्थनेमध्ये आहोत आणि त्याची आपण आठवण करूया. आज विशेष करून आपण प्रार्थना करू आपले ब्रदर त्रिभुवन यांच्यासाठी. होय, परमेश्वराच्या आरोग्याची त्यांना गरज आहे, आणि त्यांची उद्याची जी काही शस्त्रक्रिया आहे आणि आठवड्यातील सर्व त्यांचा उपचार परमेश्वर त्याच्या स्पर्शाने त्यांच्यासाठी आरोग्याचा करो. राणी सोनावाडेकर यांच्यासाठी आणि तिच्या आरोग्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करू. अनेक मुलांच्या विशेष करून BSc नर्सिंगच्या जे विद्यार्थी आहेत त्यांच्या एक्झाम्स आहेत, आणि त्यांच्यासाठी त्यांच्या अभ्यासाची प्रार्थना करू. ॲडव्होकेट रमेश सिंग यांच्यासाठी सुद्धा आपण प्रार्थनेमध्ये राहूया, आणि परमेश्वराचं आरोग्य त्यांच्यासाठी आपण मागणार आहोत. ब्रदर बालकृष्ण पवार आणि त्यांच्या परिवारासाठी आणि त्यांच्या सर्व कौटुंबिक गरजांसाठी सुद्धा आपण प्रार्थना करूया. आणि त्याचप्रमाणे जे जे लोक या भक्तीमध्ये ऐकत आहेत, जोडल्या गेलेले आहेत, आणि प्रत्येकाची जी गरज असेल परमेश्वर जाणणार आहे. आणि प्रत्येक गरज कदाचित कौटुंबिक गरज आहे, शारीरिक गरज आहे, आत्मिक गरज आहे, लेकरांच्या बद्दलची गरज आहे. त्या सर्व गरजा आपण या प्रार्थनेच्याद्वारे परमेश्वरासमोर मांडणार आहोत. चला तर आपण यावेळेस प्रार्थना करू. जिवंत प्रभू परमेश्वरा, खूप तुझे आभार मानतो देवा, कारण परत ही प्रार्थना करण्याची संधी तू आम्हाला दिली. होय प्रभू, तू दयासनावर आहे. तुझ्या दयेची आम्हाला गरज आहे, आणि रोज तुझ्या दया आमच्यासाठी नवीन होणारी आहे, ज्याची आम्हाला रोज आणि रोज गरज आहे. प्रभू, आमच्या अनेक गरजा आहेत. आम्ही सर्वप्रथम तुझे आभार मानतो देवा, कारण अनेक गरजा तू आम्हाला पुरवलेल्या आहेत. तुझी आम्ही स्तुती करतो देवा. सर्व मान महिमा आणि गौरव तुला देतो. प्रभू, आम्ही शिकरून तुझी स्तुती करतो, कारण दिनेश ह्याला तू आरोग्य दिलेलं आहे, आणि त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही तुझे आभार मानतो देवा, कारण मागील सप्ताहामध्ये अनेक आमचे प्रिय लोक प्रवासामध्ये होते. त्यांचं येणं जाणं तू सुरक्षित केलेलं आहे. मागील आठवड्यातील जो लग्नविधी होता प्रभुदेवा, तो सुद्धा रोशन आणि त्याच्या संपूर्ण परिवारासाठी आशीर्वादित केला. जे नववधू आणि वर आहेत प्रभुदेवा, त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कौटुंबिक जीवनासाठी आम्ही खूप खूप तुझं सहाय्य आणि तुझा आशीर्वाद आम्ही मागत आहोत. प्रभू, आज आम्ही विशेष करून प्रार्थना करतो की आम्हाला आमच्या काही बंधू आणि भगिनींना तुझ्या आरोग्याची गरज आहे. आमची प्रार्थना आहे ब्रदर पॉल त्याच्या वडिलांच्यासाठी प्रभुदेवा, आणि टाटा हॉस्पिटलची ट्रीटमेंट आहे, आणि नक्कीच प्रभुदेवा कठीण आहे, पण देवा तू अनेकांना आरोग्य दिलेलं आहे अशा कठीण आजारामध्ये सुद्धा. आणि प्रभू, त्यांच्यासाठी आम्ही तुझं आरोग्य मागतो. प्रभू, आज आम्ही प्रार्थना करतो ब्रदर त्रिभुवन यांच्यासाठी. देवा, येणाऱ्या सप्ताहात त्यांच्यासाठी प्रभुदेवा तुझ्या साह्याची त्यांना गरज आहे. कृपा करून तुझा कडून प्राप्त होणारा, तुझ्या स्पर्शामध्ये असणारं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावातील असलेलं आरोग्य त्यांना तू दे. सर्व त्यांची शस्त्रक्रिया, सर्व उपचार देवा आम्ही तुझ्या हाती समर्पित करतो. संपूर्ण परिवाराला सुद्धा तुझं सहाय्य मागत आहोत. राणीसाठी आमची प्रार्थना आहे, तिलाही आरोग्याची गरज आहे, तिला तू आरोग्य दे. आमचे बंधू देवा ॲडव्होकेट रमेश सिंग आहेत, आणि त्यांना जो आरोग्याची गरज आहे त्यांच्यासाठी आम्ही आरोग्य मागत आहोत. प्रभू, मी आज प्रार्थना करतो परत बालकृष्ण पवार यांच्यासाठी, आणि देवा त्यांची प्रत्येक कौटुंबिक गरज आम्ही तुला सादर करत आहोत, आणि प्रत्येक त्यांची गरज तुझ्या दयेने कृपेने तुझ्या सामर्थ्याने पुरव. प्रभू, आज आम्ही शिकून प्रार्थना करतो की ह्यावेळेस जे जे बंधू आणि भगिनी प्रभुदेवा
या भक्तीमध्ये जोडल्या गेलेली आहेत आणि ऐकत आहेत, बघत आहेत प्रभू, सहभागी झालेले आहेत. नक्कीच आमच्या प्रत्येकाच्या गरजा, आम्ही अशक्त आहोत, आम्ही कमी आहोत, तुझ्या सहाय्याची आम्हाला गरज आहे प्रभू. तेव्हा तुझा दास या नात्याने विश्वासाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागत आहे प्रभू देवा, मी प्रत्येकाच्या गरजेसाठी, शारीरिक असेल, कदाचित कौटुंबिक असेल, लेकरांबद्दलची असेल, आत्मिक गरज असेल, कुणीतरी निराश आहे, कुणीतरी कष्टी आहेत प्रभू देवा, कुणीतरी दुःखी आहे, कुणीतरी आजारी आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मी मागतो प्रभू देवा की त्यांची प्रत्येक गरज प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने पुरवल्या जाऊ दे प्रभू देवा. आरोग्य तू दे प्रभू, आत्मिक सामर्थ्य त्यांना तू दे प्रभू. प्रत्येकाची गरज तुझ्या दयेने कृपेने पुरव अशी प्रार्थना मी करत आहोत देवा. परत देवा आम्ही सर्वजण तुझ्याशी समर्पित होतो. येणारे दिवस आणि येणारा आठवडा तुझ्या हाती समर्पित करून ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणणार आहोत. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास सर्व वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता प्रभू येशू ख्रिस्त पुनरुप येईपर्यंत आणि सदा सर्व काळ असो. आमेन. मंडळी, परत आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो, देवाची स्तुती करतो, आणि परत आपल्या सर्वांच्यासाठी हा संपूर्ण येणारा आठवडा परमेश्वर आपल्या सर्वांना सुखी आणि निरोगी ठेव, आशीर्वादित ठेव, ही प्रभूचरणी प्रार्थना करतो. परत पुढच्या रविवारी ह्याच वेळेस आणि अशाच माध्यमातून परत आपण भेटणार आहोत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. देव तुम्हाला सुरक्षित आणि आशीर्वादित ठेव.